आज आपण बनवणार आहोत पोहे, कांदे पोहे. त्यासाठी मी पोहे घेतलेले आहेत. 2 जणांना पुरतील एवढे घेतले आहेत मी. आणि पोहे घेतल्यानंतर ते 2-3 पाण्याने धुवून चांगले चाळणीमध्ये नितळून घेतलेले आहेत. त्यामुळे ते सुटसुटीत असे होतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे पोह्यासाठी 2 कांदे मी मीडियम आकारात कापून घेतलेले आहेत. शेंगदाणे थोडेसे, हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि ते आपण तेलात तळून काढायचे. त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर 3 ते 4 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत मीडियम साईजमध्ये. त्यानंतर पाहिजे कढीपत्ता फोडणीला जसा आवडेल तसा घाला. त्यानंतर थोडंसं आलं किसलेलं क्रश करून घेतलेलं आहे मी. त्यानं तेलामध्ये फोडणी टाकली की चांगली फ्लेवर येतो पोह्याला. आणि हे तुम्ही घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. त्यानंतर आपल्याला फोडणीला पाहिजे जिरे, थोडंसं मीठ, साखर, त्यानंतर हळद आणि मोहरी. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालायचं. 4 ते 5 चमचे तेल घालायचं, छोटे चमचे. तेल तापून द्यायचं चांगलं. त्यानंतर आपण 1 चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये, आता मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा. कढीपत्ता भाजून झाल्यानंतर मिरच्या घालायच्या. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या थोडा वेळ. त्यानंतर आपण जे आलं किसून घातलेलं आहे ते तेलामध्ये घालायचं. आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. आणि मग आपण घालणार आहोत कांदा. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट मोठ्या मीडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा. आणि कांदा घातल्यानंतर लगेच मीठ घालायचं, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. आणि कांदा आपल्याला थोडासा गोल्डन होईपर्यंत भाजायचा. आता कांदा चांगला भाजून झालेला आहे. कांदा शेंगदाणे वगैरे सगळे चांगले भाजलेले गेले आहेत. आता त्यामध्ये आपण हळद घालणार. हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. आता कलर चांगला आलेला. आणि मग आपण भिजत घातलेले पोहे आता त्यामध्ये सगळे घालणार. तर पोहे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये. आता आपले पोहे चांगले परतून झालेले आहेत आणि कलर पण चांगला आला त्याला आता. आणि त्यानंतर थोडीशी चवीसाठी साखर घालायची. साखर थोडीशी घातली ना की चव चांगली येते पोह्याला. थोडंसं परतून घेऊन आपण त्याला थोडी वरून कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यानंतर थोडं पोहे परतून घ्यायचे आणि थोडा वेळ 1 मिनिट परतून झाल्यानंतर आता पोहे आपण झाकून ठेवणार आहे थोडा वेळ. गॅस पूर्ण बारीक करून पोहे आपण झाकून घेणार आहे. आता आपण पोह्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि बघा आपले पोहे आता तयार झालेले आहेत. आणि पोह्याचा मस्त वास, सुगंध पण सुटलेला आहे. आणि आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ. प्लेटमध्ये पोहे काढल्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर, शेव असेल तर शेव, फरसाण असेल तर फरसाण, काही घालू शकता तुम्ही त्यामध्ये स्नॅक्स. आणि मग आपण आता पोह्यावरती थोडीशी शेव. आता हे पोहे खायला तयार आहे. धन्यवाद. आता पुढच्या रेसिपीला आपण भेटू.